नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे भुताची पंगत. लेखन निकिता गवळी. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. अय पोरा, इकडे ये रे जरा. कोण आहेस तू? गावात नवा दिसतोयस. हो, मी वरच्या आळीच्या नाना पाटील यांचा नातू. उन्हाळ्याच्या सुट्टीला आलोय. आदर्श आदर्श नाव आहे माझं. झाक नाव आहे की रे तुझं. घे ही बोरं घे, आत्ताच आणली ती रानातनं तोडून. ग्वाड आहे ती खायला. घे घे. नको आजी, आईनं सांगितलंय अनोळखी व्यक्तीकडनं काहीही घ्यायचं नाही. अरे घे र, काय नाही म्हणत तुझी आई. तिला सांग इटा म्हातारीनं दिली ती. बर त्या येतो मी. हा. आदर्श विटा म्हातारीने दिलेली बोरं घेऊन घरी निघाला. तो त्याच्या मामा आणि भावंडांसोबत भुईचं अंथरून आणि नभाचं पांघरून करून झोपायची सवय नसताना सुद्धा भावंडांसोबत मस्ती करायला मिळेल म्हणून शेतात झोपायला गेला. पहाटेची वेळ होती. थंड वारा सुटला होता. त्या काहीशा बोचऱ्या थंडीने आदर्शची झोप मोड झाली. ती त्याला परत येईनाच. आदर्श हा नुसताच 10वीची परीक्षा दिलेला 15-16 वर्षाचा अगदी लाडावलेला मुलगा. झोप येत नाही म्हणून तो रडायला लागला. घरी आईकडे जायचा हट्ट करू लागला. त्याच्या मामाने त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण आदर्शचा रुद्र अवतार बघून त्याच्या मामानं त्यांच्या सालगाड्याला त्याला मोटरसायकलवरून घरी सोडून यायला सांगितले. सालगडी आदर्शला घेऊन घरी निघाला, पण तेवढ्यात त्याची गाडी बंद पडली. काही केल्या गाडी काही चालू होईना. आदर्शला उभ्या उभ्या झोप यायला लागली. शेवटी आदर्शच म्हणाला, काका असंही घर जवळच आलंय, मी जातो एकटा, तुम्ही जा परत शेतात. सालगडी त्याला एकट्याला सोडायला तयार नव्हता, पण आदर्शने हट्ट केला आणि सकाळी लवकर तालुक्याला झेंडूची रोपं आणायला जायचं होतं म्हणून सालगडी शेतात निघून गेला. पहाटेची काहीशी बोचरी थंडी, कानात घोंगावणारा रातकिड्यांचा किर्र आवाज, कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज, हे सगळं ऐकून आपण भलतंच धाडस केल्याचं आदर्शच्या लक्षात आलं. तेव्हा त्याने झपाझप पावलं टाकत घराची वाट धरली. तेव्हाच त्याला वाटेत विटा म्हातारी भेटली. तिने दिलेली बोरं घेऊन आदर्शने पुन्हा घरची वाट धरली, पण थोडंसं पुढं गेल्यावर त्याला विटा म्हातारीचे शब्द आठवले. तिने बोरं आत्ताच शेतातून तोडून आणली होती, पण तिच्या हातात कंदील किंवा टॉर्च यातलं काहीच नव्हतं. मग तिला अंधारात बोरं दिसली कशी? आणि एवढ्या रात्री कोण शेतात बोरं तोडायला जातं बरं? हे सगळं लक्षात येताच आदर्शने मागे वळून बघितलं तर म्हातारी गायब. तिला आवाज दिला तर ती हाकेला ओ देखील देईना. आदर्शला तर दरदरून घाम फुटला. त्याने पहिल्यांदा हातातली बोरं सगळी फेकून दिली आणि पळतच घर गाठलं. एवढ्या अंधारात घाबरत आदर्श अचानक घरी आल्याने त्याची आई स्वातीही घाबरली. तिने आधी त्याला घरात घेतलं, त्याला पाणी दिलं, त्याचा घाम आपल्या पदराने पुसला. आईचा स्पर्श होताच आदर्श काहीसा शांत झाला. तेव्हा स्वातीने त्याला विचारलं, असा अचानक एकटाच का आलास? आदर्श म्हणाला, आई एकटा नाही, मला त्या शेतातल्या काकाने सोडलं. मला झोप येत नव्हती. जवळच त्याची गाडी बंद पडली. मग मीच म्हणालो मी जातो घरी एकटा म्हणून, आणि ते गेले परत. त्याची आई म्हणाली, ते ठीक आहे रे,
पण तुला एवढा घाम का फुटलाय? भूतभीत बघितलंस का काय? खरं खोटं माहीत नाही, पण कदाचित भूतच बघितलं असेल, आदर्श म्हणाला. म्हणजे जरा नीट सांग, काय झालं? अगं आई, ते शेतातले काका मला सोडून गेल्यानंतर मी घराच्या दिशेने चालायला लागलो. तेव्हा मला एक आजी भेटल्या. त्या म्हणाल्या, मी आत्ताच शेतातून बोरं तोडून आणलीत, घे घे. मी नको म्हणालो. तर त्या म्हणाल्या, तुझ्या आईला माझं नाव सांग, ती तुला काही नाही बोलणार. मग मी ती बोरं घेऊन निघालो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्याकडे कंदील नव्हता. मग त्यांनी एवढ्या अंधारात बोरं कशी तोडली? मी तसंच मागं वळून बघितलं तर त्या आजी गायब झालेल्या होत्या. मी खूप घाबरलो. तेव्हाच मला एवढा घाम फुटला ना, मग मी आधी ती बोरं फेकून दिली आणि पळतच घरी आलो. एरवी स्वातीने विश्वास ठेवला नसता, पण आज अमावस्या होती आणि आदर्शकडे बघून तो खोटं बोलतोय असं वाटत नव्हतं. त्या आजींनी त्यांचं नाव काय सांगितलं बरं? विटा म्हातारी. विटा म्हातारीचं नाव ऐकून स्वाती केवढ्यानं तरी ओरडली. तिचा तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. विठा म्हातारीला मरून कित्येक वर्ष झाली, मग ती आदर्शला कशी काय दिसू शकते? हा सगळा काय प्रकार आहे हे तिला कळत नव्हतं. स्वाती खूप घाबरली आणि स्वातीने झपाझप पावलं टाकत आधी तिच्या आईची म्हणजेच आदर्शच्या आजीची खोली गाठली. अचानक अशा अवेळी ही दोघं इथं काय करतायत? आदर्श तर शेतात गेला होता, मग अचानक इथे कसा? या सगळ्या प्रश्नांच्या भोंग्याचा आवाज आजींच्या मनात काळजीचं वादळ उभं करत होता. अगं स्वाती, तुम्ही दोघं आत्ता इथं काय करताय? आणि आदर्श इथं कसा? समजा ठीक आहे नव? माझी तर मतीच गुंग झाली. काय चाललंय मला काहीच कळेना. अगं काय कळल असं सांगशील का? आदर्श तू सांग, तू इथं कसा? आजी बोलली. आदर्शने आजींना घडला सगळा प्रकार अगदी सविस्तर सांगितला. स्वाती हे सगळं ऐकून घाबरली होती, पण आजींना हा सर्व प्रकार काय आहे हे आधीच माहीत होतं. त्यामुळे त्या घाबरल्या नाही, तर त्यांनी अगदी शांतपणे परिस्थिती सांभाळत दोघांनाही खोलीमध्ये झोपायला जायला सांगितलं. विठा म्हातारीचं नेमकं प्रकरण स्वातीला माहीत नव्हतं, पण हो, लग्नाआधी जेवढे दिवस ती माहेरी होती तोवर विठा म्हातारीबाबत घडणारे प्रकार, गावात घडणाऱ्या विश्वास न बसणाऱ्या विचित्र गोष्टी तिला माहीत होत्या. म्हणून ती लगबगीने आदर्शला त्याच्या खोलीत घेऊन जायला लागली. पण आदर्श काय ऐकायला तयार नव्हता. माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी झोपणार नाही असा सूर धरून बसला. अखेर त्याच्या हट्टापुढे आजींनी हार मानली. त्यांनी आदर्शला विठा म्हातारीचं सगळं प्रकरण सांगायला सुरुवात केली. लई वर्षापूर्वी आपल्या गावात भूतं राहायची. अमावस्येच्या रात्रीला त्यांची मिरवणूक निघायची. ती भूतं कोणालाच दिसायची नाही. दिसायच्या त्या फक्त मशाली, त्या बी हवेत तरंगलेल्या. दिसताना असं दिसायचं की फक्त हवेत मशाली चालत्यात, पर खरं तर त्या समद्या मशाली भूतं हातात घेऊन चालायची. दर अमावस्याला त्यांची ही मिरवणूक असायची. समद्या गावाला येडा मारून त्यांची मिरवणूक गावाबाहेरच्या वरल्या माळावर जाऊन थांबायची. तिथं त्यांची पंगत बसायची. ते दर पंक्तीला गावातल्या एका माणसाला पंक्तीचं आवतान द्यायची. आवतान म्हणजे निमंत्रण. त्यांना ज्याला आवतान द्यायचं असन त्याच्या घराबाहेर अमावस्येच्या 2 दिवस आधी रात्री एक पेटती मशाल ठेवायची आणि संगट एक ताट बी ठेवायची. तेच ताट घेऊन त्या माणसानं पंक्तीला जायचं. ज्याच्या दाराबाहेर
ती मशाल आणि ते ताट आसन त्यानं समजायचं की आज त्याच्या घरातल्या माणसाला अवतान हाय. ज्याला ते अवतान मान्य असन त्यानं ती मशाल विझवायची आणि ते ताट घरात घ्यायचं. जो ती मशाल विझवून ताट घरात घेईल त्यानं ते अवतान स्वीकारलं असं पक्क व्हायचं. पंक्तीला जायची 2 नियम होती. पहिलं म्हणजे जवळ ती भूतं जेवत्यात तवर आपण बी जेवत राहायचं, पंक्तीनं मधनंच उठायचं नाही. आणि दुसरं म्हणजे भूतं जेवढं वाढतील तेवढं सगळं खायचं. नाही म्हटला तो तिथंच संपलाच म्हणून समजा. जसं जसं लोकसंख्या वाढायला लागली तसं तसं भूतं बी कमी होत गेली आणि मग संपली. आता नाही ते भूतं गावात. हे सगळं ऐकून आदर्श आवाकच झाला. आजच्या काळातला नव्या विचारांच्या पिढीतला तरुण असलेल्या आदर्शाचा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास बसत नव्हता. आदर्श म्हणाला, चल आजी, उगीच मला कटवायला काही सांगू नको. मला वाटलंच होतं म्हणून तर मी काही सांगत नव्हते. तुमचा आजच्या पिढीचा यावर विश्वास नाही बसणार, पर हे समज खरं आहे. बर ठीक आहे आजी, तू सांगतेस म्हणून मी तुझ्या या भूताच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. पण मग याचा विटा म्हातारीशी काय संबंध? विटा म्हातारी कोण आहे? आजी बोलू लागली, सांगते. विठा म्हातारी आणि तिचा नवरा आपल्याच गावात राहायची. दर अमावस्येला जसं गावातल्या एका माणसाला पंक्तीचं अवतान असायचं तसंच एक दिवस ते अवतान विठा म्हातारीला आलं. भूताच्या भीतीनं आणि त्यांच्या त्या विचित्र नियमामुळं ती अवतान गावातला कुणीच स्वीकारायचं नाही. पर विठा म्हातारी लय धीट होती. तिच्या एवढं धाडसी अख्ख्या गावात कुणी बी नव्हतं. तिनं ते अवतान स्वीकारलं. समध्या गावात एकच चर्चा, विठा म्हातारीनं ते अवतान स्वीकारायला नको होतं. कशाला स्वीकारलं काय माहीत. आता म्हातारी कसं काय टिकणार त्या पंक्तीत? आता ती भूत कवर खात बसत्यात कोणास ठाऊ. भूत वाढल तेवढं म्हातारीला खाता येईल का? आदर्श हे सगळं अगदी मन लावून ऐकत होता. आता त्याची उत्कंठा शिगेला पोचली होती. आजी भूताच्या पंक्तीची जी गोष्ट सांगत होती त्यावर तर त्याचा विश्वास बसत नव्हता. पण इथे प्रश्न विठा म्हातारीचा होता. तो स्वतः तिला भेटला होता म्हणून विठा म्हातारीची गोष्ट ऐकण्यात आदर्शचा रस वाढत गेला. मग म्हातारी खरंच गेली का पंक्तीला? आजी म्हणाली, वय मग एकदा अवतान स्वीकारलं म्हणजे स्वीकारलं. पंक्तीला जावंच लागतंय. अवतान स्वीकारून जी पंक्तीला येत नव्हतं त्याचा जीव घेत होती भूत. बापरे, म्हातारी भलतीच डेंजर होती. पण मग पुढं काय झालं? पंक्तीत म्हातारीला किती जेवण वाढलं होतं आणि आता पंक्तीला जायचंय हे म्हातारीला कसं कळलं? आजी बोलू लागली, त्या रात्री हे कोडं समध्या गावाला पडलं होतं. तेव्हा तिला गावातल्या लोकांनी विचारलं बी होतं. तर ती म्हणाली, आता भूतानं अवतान दिलंच नवं, मग पंक्तीला कावा जायचं ते बी सांगतील. अमावस्येच्या रात्री अंधार पडला की तवाच लोक जेवण करून दार खिडक्या लावून झोपी जायची. त्या रात्री बी तसंच झालं. अंधार पडल्या पडल्या सगळं गाव गुडूप झालं. त्या रात्री म्हातारीचं कसं होईल या विचारानं सारं गाव घाबरलं होतं. रात्र झाली. समध्या गावाला कवा एकदा सकाळ होती आणि म्हातारीकडे जातो असं झालं होतं. म्हातारी पंक्तीला गेली असन का नाही, आणि गेली असन तर ती ताटातलं समद खाईन का, आणि जर नाही खाल्लं तर भूत तिला मारून टाकत्याल. उद्याच्याला सकाळी म्हातारी भेटती का नाही, का तिचं मडं बघायला भेटते. शेवटी सकाळ झाली. जसा दिस उजाडला तसा सारा गाव म्हातारीच्या घराबाहेर जमा झाला. तवा हनम्या नावाचा एक पोरानं म्हातारीचं कवाड वाजवलं. मग आजी पुढं काय झालं? म्हातारीनं दार उघडलं, ती होती घरी.
बराच वेळ कवाड वाजवल्यानंतर बी कुणीच कवाड उघडलं नाही. आम्हाला वाटलं भूतानी मारली म्हातारीला. म्हातारं बी त्याच धक्क्यात असन म्हणून म्हातारं बी कवाड उघडीना. पर थोड्या वेळाने कवाड उघडलं. कोणी उघडलं दार? विटा म्हातारी होती का तिचा नवरा? म्हातारीनंच उघडलं कवाड. आजी बोलली. हे ऐकून आदर्शला पुन्हा दरदरून घाम फुटला. तो आवाकच झाला. पुढं काय झालं हे जाणून घेण्याची आदर्शची उत्कंठा अगदी शिगेला पोचली होती. आजी बोलू लागली. कवाड म्हातारीनंच उघडलं. मग हानम्यानंच विचारलं, वय ग म्हातारी, गेलती का राती पंक्तीला? काय झालं तिथं? म्हातारीनं एक एक करत राती घडलेला समदा भयानक थरार सांगितला. एक कंदील आणि भूतानं दिलेल्या ताटासकट म्हातारी घरात आवरून बसली होती. सारं गाव झोपल्यावर कुणीतरी म्हातारीचं कवाड लय जोरजोरात वाजवलं. म्हातारं तर लय घाबरलं. मग म्हातारीनंच कवाड उघडलं. तेव्हा दारात 2 मशाली हवेत तरंगत होत्या. म्हातारीनं अंदाज लावला, भूत तिला पंक्तीला न्यायला आली असणार. म्हातारीनं एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात भूतानं दिलेलं ताट आणि तांब्या घेतला. चपला घातल्या आणि मशाली जात्याल त्या दिशेनं मशालीच्या मागं दमादमानं पावलं टाकीत निघाली. पुढं मशाली समद्या गावातनं गल्ली बोळातनं येडा मारत जात होत्या. म्हातारी जसं जसं पुढं जायला लागली तसं तसं मागं मशाली वाढत गेल्या. जणू काय जत्रा भरल्यागत. भूताचा तो एक उत्सवच होता. समदा गाव पालता घातल्यावर समद्या मशाली गावाच्या वेशी बाहेरल्या वरल्या माळावर जाऊन थांबल्या. तसं म्हातारी बी थांबली. तिथं थोड्या थोड्या अंतरावर छोटं छोटं खड्डं केलेलं होतं. एक एक करत साऱ्या भूतानं त्या खड्ड्यात मशाली पुरल्या. समद्या मशाली पुरून झाल्यावर म्हातारी बी बसली. जसं म्हातारी खाली बसली तसं म्हण समधी भूत लई मोठमोठ्यानं हसायला लागली. जणू काय भूतासनी जन्माचा आनंद झाला होता. थोड्या वेळानं 4 मशाली म्हातारीच्या दिशेने यायला निघाली. मशाली संगट पत्रावळ्या बी हवेत तरंगत होत्या. मग त्यांनी म्हातारीच्या पुढ्यात एक पत्रावळी ठेवली. म्हातारीनंतर समद्या पुरलेल्या मशालीजवळ समद्या भूतांसाठी एक एक पत्रावळी वाढली. आजी, पण पत्रावळी कशाला? म्हातारीला तर ताट दिलं होतं ना, जे तिला घेऊन पंक्तीला जायचं होतं. म्हणजे तसाच नियम होता ना? होय होय, पर ताट ही फक्त बाकी भूतांना दाखवायला पुराव्यासाठी एक निशाणी होती. पुढं म्हातारीला लय काय काय वाढलं होतं ताटात. 4-5 तास म्हणजे पहाट होईपर्यंत. दिस उजडोस्तवर ती पंगत चालूच होती. पहाट होईपर्यंत ती भूत बी खात होती आणि तवर म्हातारी बी खातच होती. बापरे, 4-5 तास? भूतांचं ठीक आहे, पण एवढा वेळ कसं काय जेवत होती ती म्हातारी? अरे बाळा, म्हातारी नुसती धीटच नाही तर लय डोकेबाज होती. तिनं काय केलं? तिला पत्रावळी वाढून झाल्यावर बाकी भूतासनी पत्रावळी वाढस तोपर्यंत तिनं तिच्या पत्रावळीला मधोमध फाडली आणि तिला जे ताट दिलं होतं ना भूतांनी, त्या ताटाला बी घरनंच एक मोठा भोग पाडून नेलं होतं. त्यानं काय झालं तर जेव्हा तिला काय ताटात वाढलं जायचं तेव्हा त्यातलं जे काय पातळ असन ती त्या फाटक्या पत्रावळीतनं फुटक्या ताटात जात होतं, ज्यामुळं तिच्या ताटातलं जेवण न खाताच संपत होतं. पण आजी, 4-5 तासात तर तिला खूप वेळा वाढला असेल. मग त्या ताटातून जमिनीवर सगळं पसरत असेल ना, मग त्या भूतांना शंका कशी काय आली नाही? अरे म्हातारीनं त्याचा बी बंदोबस्त केला होता. ते कसा बरं? दुसऱ्या भूतासनी पत्रावळी आणि जेवण वाढस्तोवर म्हातारीनं तिच्या ताटाखाली एक खड्डा केला होता, ज्यामुळं पत्रावळीतलं ताटात आणि ताटातलं जास्तीचं जेवण त्या खड्ड्यात जात होतं. आणि म्हातारीकडं एक बारकं
खुरप्यासारखं हत्यार होतं. म्हातारा म्हातारी दोघंच राहत होती. वय झालेलं होतं दोघांचं बी, आणि त्यात म्हातारं आंधळं होतं. त्या काळात लोकवस्ती कमी असल्यानं रानडुकरांचा कळप रात्री शेतात घुसायचा आणि त्यात शेतकऱ्यांचं लई नुकसान व्हायचं. मग कोण कोण ज्याला शक्य आहे ती शेतात झोपायला जायची. पर म्हातारीचं शेत गावापासून जवळच होतं. रानडुकरं आली की गावात लोकांची पळापळ व्हायची शेताकडं जायला. त्यानं म्हातारीला कळायचं की रानडुकरं आली ती. तेव्हा ती शेतात जाऊन ती हत्यार फेकून रानडुकरं मारायची. त्यानं तिला सवयच झाली होती ती हत्यार बाळगायची. त्या दिवशी ती हत्यार म्हातारी संगट घेऊन गेली. त्या हत्यारानंच तिनं तो खड्डा केला. बापरे, आजी विटा म्हातारी किती विचार करायची. मग पुढं काय झालं? पुढं काय नाही, तांबडं फुटस्तोवर हे समद असंच चालू होतं. भूत म्हातारीला वाढायची आणि समद त्या खड्ड्यात जायचं. जेव्हा तांबडं फुटायला लागलं तेव्हा अचानक समद्या मशाली इजायला लागल्या. तिथं फकस्त म्हातारी होती. म्हातारीला वाटलं पंगत संपली म्हणून ती बी उठली. तेव्हा तिला भूतानी काय बी केलं नाही आणि म्हातारी घरी निघून आली. पुढे बी म्हातारी प्रत्येक पंक्तीला जायची आणि जिद्दी वापस यायची. पर नंतर 2 वर्षांनी म्हातारी त्या पंक्तीतच मेली. म्हणजे भूतांनीच मारली तिला. आदर्श अवाकच झाला. त्याला चक्रावल्यासारखं झालं. म्हातारीचं कोडं सुटलं म्हणता म्हणता अजूनच कठीण होत चाललंय. त्याला काहीच कळेना. आपण एका मेलेल्या व्यक्तीला भेटून आलोय, जी एकेकाळी भूताच्या पंक्तीत जेवून आली आहे आणि तिचा मृत्यूही त्या भूतांच्या पंक्तीतच झाला आहे. या विचारानं आदर्शचं डोकं भांडावून सोडलं होतं. अजून बरेच असे प्रश्न होते ज्याची उत्तरं अजून आदर्शला मिळाली नव्हती. विठा म्हातारी जर मेली तर ती आदर्शला का दिसली? ती इतर कोणाला दिसण्याऐवजी नेमकी आदर्शलाच कशी का दिसली? तिला आदर्शला काही सांगायचं होतं का?